मित्रांनो, आपण आलोय घरणिकी पिंपरी म्हणजे पिंपरी गाव आहे आणि पुजारवाडीचा एक नंबरचा मानकरी वासरू मित्रांनो अजून सुद्धा गायला पेतं आणि त्याची शिंग जरी मोठी दिसत असली तर वासरू आहे 13-14 महिन्याचं आणि अजून त्याच्या म्हणजे त्याच्या पाठीवर अजून म्हणजे अजून ती पेतच वासरू आहे एक प्रकारे मित्रांनो. आणि इतकं इद्र वासरू तुम्ही बैलगाडी क्षेत्रात नसलं बघितलं. काल पुजारवाड्याला एक नंबर केला त्यानं. पण वासरू बघा, त्या डोक्यात एकच आहे की मारायचं. एका दिवशी खुट्टी उपटून धनाभावाचा कार्यक्रम केला म्हणजे लय उजेड देणार वासरू. तर त्या डोक्यात बघा मित्रांनो, म्हणजे एवढं जबरदस्त वासरू आहे. आणि आज ह्याची मुलाखत घेणार आहे आपण. म्हणजे ज्याप्रमाणे त्याची रग आहे, काल 3 फेरं पाहिले पण तरी पण त्याला त्या डोक्यात बघा काय. आणि त्याच्या आधी पाचवडचं मैदान, पाचवडच्या मैदानावर गट काढला, सेमीला मार खाल्ला आणि म्हणजे ह्या 2 दिवसात 5 फेर आणि काल एक नंबर एक म्हणायला लागेल. तर आपण घेऊया कोणाचं वासरू आहे आणि कुठनं आणले काय आणले मित्रांनो. चला, पहिलं मैदान मित्रांनो पारेकरवाडी, मी जवळ बघितलेलं वासरू. पारेकरवाडीच्या मैदानात पहिला गुलाल घेतला, ती पण एक नंबरनं. वासरू पिंपरीतला आहे. तर वासराचे मालक नाव काय? सचिन जाधव. बरं. आणि कुठनं आणलं वासरू? काही घरचंच आहे. घरचं वासरू? घरचं वासरू. काय हो सचिन भाऊ, वाटत होतं तुम्हाला बाबा आपलं एवढं वासरू उजेडात येईल किंवा काय होईल? पहिल्यांदा जेव्हा वासरू एक 5-6 महिन्यात झालतं त्यावेळेला असं वाटत होतं की 5,000-7,000 रुपये वासराला येतील, असं संबळ दिसायचं. तुम्हाला पण मागच्या मुलाखतीत म्हणले प्रत्येक जण म्हणायचं वासरू संबळ आहे, हे काय पळत नसतं. आता आमचं मित्र जे नियोजन करतात डॉक्टर, तेच म्हणलं तुम्हाला चांगला ओळ दाखवायला काय होतं वा गेला, हे असं वासरू झालंय. त्यांना म्हणलं थांबा जरा 2-3 महिने जाऊ द्या, तुम्हाला वासराची रग काय कळेल. ज्या दिवशी आम्ही फेरायला गेलो त्या दिवशी डॉक्टर आलं सोबत, म्हणलं वासरू लय टॉपला जाणार. बरं. तेव्हापासून वासरानं 11व्या महिन्यात एक नंबरचा गुलाल केला. मित्रांनो, दिसणं महत्वाचं नाही, पळणं महत्वाचं आहे या क्षेत्रात. म्हणजे दिसणारी चांगल्या पण वागणारी पाहिजे, चांगली दिसणारी चांगली असण्यापेक्षा वागणारी चांगली पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि मला असं म्हणजे दोन्ही साईडनं म्हणजे वाटतं पोटा, म्हणजे अजून सुद्धा वासराकडे बघून वाटत नाही की बाबा हे म्हणजे एकदम म्हणजे दिसायला एकदम जरी कसलं जरी असलं तर पळायला लय रग आहे कडे. पळायला रग जास्त जाईल त्या मैदानात गट आहे. आपण फक्त पहिला जी आपला हे झाला, पहिल्यांदा आपण गट काढला होता, दुसरंच मैदान होतं आपलं, नायकासोबत गट काढला होता. आणि 3ऱ्या-4थ्या मैदानात तर त्याने एक नंबर केला. बरं. त्याच्यानंतर 1-2 मैदान झाली, त्याच्यानंतर 2 मैदानात गट काढायचा, थोडं सेमीला मार खायचं, पहिरं पण व्यवस्थित होईना. तर ते तुमच्या म्हणण्यासारखं 32 तारखेपर्यंत मोठ्यानं पहिरं झाले असतात, त्याप्रमाणे झालं. बरं. पण हळूहळू होत गेलं नियोजन. तर मित्रांनो, म्हणजे तारीख 32 नसती पण 32 तारखेपर्यंत ह्यांचं नियोजन झालेलं असतं. ह्याला एखाद्यानं विचारलं की बाबा बैल मोकळा आहे का, बाबा त्याचं कसं पळतंय पण बघायला वेळ नसतो मोठ्यांना. मला म्हणजे मी असं म्हणत नाही की ज्याचं पळतं त्याला द्या तुम्ही, की मी म्हणत नाही कुणाला पण द्या. अनेक लोक म्हणते बाबा गरीब आहे म्हणून कुणाला पण देऊ का. अरे ज्याचं पळतं त्याला द्या, माझं म्हणणं की म्हणत नाही की बाबा तुम्ही कुणाला पण द्या. पण तुम्ही त्याचा व्हिडिओ बघा, गिरण त्याचा व्हिडिओ बघितल्याशिवाय कसं कळणार तुम्हाला बाबा ते किती पळतंय काय नाही. पण ज्यावेळेस तुम्ही वायदी देता त्यावेळी तुमचा व्हिडिओ सुद्धा बघितले जात नाहीत. वायदीचा विषय आल्यानंतर व्हिडिओ बघायचं नाही, ते वासरू पळते काय. आपण ज्यांना फोन केले त्यांना म्हणलं व्हिडिओ पाठवताना ते म्हणायचे आम्हाला वासरू माहित आहे, वासरू पळते तुमचं, मग द्यायला काय अडचण आहे, गाडी भाडं द्या, असं करा तसं करा. तर काही वेळेला समोरून फोन आलाय आम्हाला वासरू द्या, बरं ठीक आहे म्हटलं वासरू घेऊन येतो, पण आमचं गाडी भाडं द्या, पोरांचा खर्च द्या. मग आता एवढी आपली कॅपॅसिटी नाही की पुढच्यात आपण गाडी भाडं देऊ शकतोय. म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी मित्रांनो, 4-5 महिन्यापूर्वीच वासरू गुजरात आलतं एक नंबरनं. पण तरी पण एक नंबर करून सुद्धा त्याला पहिरं म्हणावं झालं नाही. पहिरं म्हणावं झालं नाही, कारण ते कसं होतंय, आपण आपल्याला वाटतं आपल्यापेक्षा मोठ्यात पळावं. आणि वासराचा विषय कसा आहे, वासराला जेवढा वाढणारा बैल असेल तेवढं वासरू लागून जाणार. काय विषय एवढंच पळणार, त्याचे एवढंच पळणार. कसं आहे वासराचं. तर अजून ड्रायव्हर कुठे गेलं? सोना ड्रायव्हर किती दिवस दात लावाय ना? अजून 7-8 महिने त्याला काहीच अडचण नाही. मला तर अजून फट पण दिसतं ना काहीच अडचण त्याला. नाही. सेम वाटतं वासरात शिंगावलं वय वाटते पण वासर वय नाही एवढं.
अनेक लोकांना 13-14 महिन्याचं वासरू म्हणल्यानंतर विश्वास नाही पटायचा माणसं म्हणते खोटं बोलते बाबा वासराचं वय असेल 1.5-2 वर्षाचं खोंड पण असेल. अजून पियतंय वासरू. आता तुम्ही बघितलं आल्या खोंड गायला सोडलं तेव्हा गायला पेला गेला. शिंगाचं म्हणजे गायची पण शिंग मित्रांनो जर त्या साईडला जर बघितलं तर गायची शिंग सुद्धा मोठी आहे. गाईची शिंग पण मोठी आहे. तिनं जो ओळा आपण दाखवला होता त्याची पण शिंग तशीच होती. बर मोठ्या मापाचा बैल होता पण ते शिंगावरच गेला जास्त. बर आता मला सांगा सचिन भाऊ, कालचं मैदान तुम्ही पाचोडचं मैदान खेळायचे तर गट काढला, सेमीला मार खाल्ला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच फोन आला की बाबा आपल्याला पुजरवाडीला पळायला आहे. त्यावेळेस सिच्युएशन काय होतं? सिच्युएशन अशी झाली की आम्हाला त्या दिवशी गॅरंटी होती आपण फायनलला राहणार पाचवडला. पण काय झालं आपल्याला गटाला पण कड आली. नशीब असं की एका चिठ्ठीत उजवी साईडची कड आणि एका चिठ्ठीत डावी साईडची कड. मग ठीक आहे म्हणलं गट आपण कडन काढू. सेमीला म्हटलं कुठेतरी मध्ये येईल किंवा डावीकडे आली तर चालते आपल्याला. उजवीकडे आली खालनं गाडी आपली 90% गाडी पळत होती. पुढच्या 50 फुटात गाडी आपली मरली तिथं पब्लिक तुटल्यामुळं. एवढं वाईट वाटलं की डोळ्यातनं पाणी आलं. मग सोन्याला म्हणलं सोन्या काय पण कर, मला उद्या पळायचं आहे, बैल चांगला पाहिजे, तू काय कर सांगशील ती करतो. पण ठीक आहे म्हणला सोन्या. आम्ही 2 तास बसलो जवळजवळ. सोन्यानं माझ्या पुढे एक 20-25 फोन केलं, देतो काहीतरी करू पुढं बघू मागं आणू. ठीक आहे म्हटलं. परत घरी गेल्यानंतर सोन्याचा फोन आला, मामा चिट्ट्या टाकायला लागते त्या असाच बैल. सोन्याला म्हटलं माझ्याकडे जवळ आता 1 रुपया नाही, तूच मला पैसे पाठव आणि तूच चिट्ट्या टाक. मग त्यानंच 2000 रुपये पाठवलं आणि त्या चिट्ट्या टाकल्या. म्हणजे चिठ्ठ्या टाकायला लावल्या प्लस 2000 रुपये सोन्या ड्रायव्हरने दिले. मित्रांनो सोन्या ड्रायव्हर म्हणजे गरिबांचा मी म्हणेल बाबा. अनेक ड्रायव्हर मित्रांनो बघितले तुम्ही की ज्यावेळेस उजेडात येतात त्यावेळेस ती हवेत जातात. सोन्या ड्रायव्हरचं वासरू पेडगावला राहिलं. सोन्या ड्रायव्हर म्हणजे एवढं हे असून पण त्यानं कधी असं म्हणजे गर्व केला नाही. कधी आमची गाडी हाण म्हणलं तर हाणली गाडी, म्हणजे कुणी पण म्हणून द्या, आम्हीच नाही कुणी पण म्हणून द्या, सोन्या ड्रायव्हरनं गाडी हाणली. आणि कालच्या मैदानावर मित्रांनो दोन्ही पण ईडी लागली आणि हाताला लागलं. मग तरी सुद्धा सोन्या ड्रायव्हरनं म्हणजे 2-3 किलोमीटर गाडी लांब गेली, ती सोडली नाही गाडीच्याच कारण. त्यांच्यावर गाडीवर उतरायची इच्छा होत नाही ना. कारण परवा दिवशी जे मैदानात झालं गट काढला, सेमीला आली कड, सेमीला गाडीनं खाल्ला मार. असं आपल्यातली माणसं हिनवायला लागली बाबा कशाला हे रोज आणते ती मैदानात गट काढते ती, हे गटाचं बादशाह आहे. असं आम्हाला हिनवलं की बाबा हे गटाचं बादशाह आहे, त्यांना सेमी निघत नाही. मला काही डोळ्यातलं जर पाणी बघून बालाजीनं मला फोन केला काय करून उद्या पळायला लागतंय आपल्याला, बैलच गावाना. ते इटकेवाल्यांचं बे आभारच मानलं पाहिजे तर. कारण त्यांनी फोन केला तर आपल्याला एखादं वासरू चांगलं असलं बघा. मी फोन केला, ते म्हणली आयला आज 2 फेर वासरू पळले, उद्या पळलं का. त्यांना म्हणलं माझ्या विश्वासावर तुम्ही एवढं नियोजन करूया, वासरू कमी पडलं तर मी बघतो. ती म्हणली टाका चिट्ट्या काय अडचण नाही. खरं आभार त्यांचं मानलं पाहिजे की बाबा आज वासरू पळून लगेच उद्या त्यांनी आपल्याला पायरा दिला. म्हणजे इटकीवाल्यांचा पण मित्रांनो ती पण सर्वसामान्य माणसं आहे ती आपले. म्हणजे त्यांचं पण मी म्हणतो की ती अशी हवेत जाणार नाही. त्यांनी पण बऱ्याच ठिकाणी 1 नंबर केला, मोठ्या मोठ्या बैलात पाहिली. परंतु त्यांचं कधी हे नाही, म्हणजे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, नाही तर नाही कुणाला म्हणजे ते सर्वसाधारण माणसं आहे ती, त्यांना बाबा गरिबांची जाम कळत्या. आता एक दिवशी सतीश शेठ म्हटलं की बैजाला एक गट सुद्धा कुठं नव्हता, 2-3 म्हणजे आजारी होता बैल. मासुने डायरेक्ट त्यांनी वासरू दिलं, 1 नंबर केला. म्हणजे त्यांनी विश्वास ठेवून दिलं वासरू, तिथे 1 नंबर केला. म्हणजे त्यांचं जे त्यांची जी विश्वास ठेवायची ही आहे किंवा एक हे आहे, त्यामुळे त्यांचं नशीब. माणसं सर्वसाधारण नाही ते होती, हवेत जाणारे माणसं नाही ती, त्यामुळे त्यांना जाईल तिथं यश भेटते. आणि ती वासरू मला वाटते आता ह्या चालू सीझनला, आता दात लावला 1 महिना झाला त्यानं, चालू सीझन ते वासरू बी टॉपमध्ये पळते दुसऱ्यात. त्याला साईडचा बैल पुरला पाहिजे फक्त, ती एकटी गाडी ओढून लावायची क्षमता त्याच्यात. वासरान ह्या वासराचं 2 फेर मित्रांनो बघा, ह्या वासराचं 2 फेर आणि 3रं फेरा मैदानावर काल गटाचा, 4था फेरा सेमीचा आणि 5वा फेरा फायनलचा. आणि ही आदत ती दुसरं, ही 14 महिन्याचं आणि ती मला असं वाटतंय 32 महिन्याचं किंवा 33 महिन्याचं असेल. आणि खाली 1 नंबर केला, ड्रायव्हर गट सेमी फायनल. कसं काय निघाल काय अडचण नव्हती गाडीची, कारण त्यांनी मला सांगितलं फक्त वासरू खालून तेवढं काढून गेला, कारण तळ जास्त आहे. मग ह्याला बी तळ जास्त आहे, कारण ह्या आता पण शिखर असेल आपला गाण्यांचा पाकऱ्या असेल, तळ आहे ह्याला बेकार. ह्या गाडीला तळ बसल्यामुळे गाडी खालून मोकळी होऊन जायची 3 फेर. मग काय परत सुट्टी लागत पुढे गाडी हाणायची गरज नव्हती, फक्त तुरवत न्यायची होती गाडी, कारण खालनं 100-200 फूट गाडी मोकळीच होत होती. पण सचिन भाऊ आता मला सांगा, अनेक सगळे म्हणजे तुम्ही पण एवढी पोरं जमा होती, म्हणजे कोणाच्या पण बैलाच्या मागे एवढी पोरं येत नाही ती, तुमचा पळू म्हणजे पहिल्यापासून एवढी पोरं आहे ती. मला सांगा एवढं पळून 1 नंबरला जाऊन सुद्धा पैरे भेटत नाहीत, तर ह्या गोष्टीबद्दल काय बोलतो? पहिलं म्हणजे कसं होतंय, प्रत्येकाला वायदी पाहिजे. आपण जरी फोन केला तर त्याचा पळू नाही तर न पळू,
गाडी भाडं द्या किंवा वायदी द्या. मग आपण काय म्हणतो आमचं पळतंय. मग आता सोन्या ड्रायव्हरला म्हणलं आपण जाऊ दे वायदी, पण सोन्याचं एकच म्हणणं आहे की आपलं पळतंय तर वायदी का द्यायची. आपलं पळत नसतं आपण वायदी दिली असती, पण आपलं एवढं पळून जर आपल्या वासरानं जर त्यांची बैल ओढून आणून आपण जर त्यांना पैसे द्यायचं तर मग आपलं घरी बांधून राहिलेलं काय वाईट आहे. अरे आमचा संघर्ष एवढा आहे की आमच्या वहिनी जरी लाडक्या बहिणीचं पैसे आलं तर ती 1500 रुपये पहिलं महिला देते, म्हणते की कुठला पण बैल बघा चांगला, गाडी भाडं द्या पण गाडी पळवा. संघर्ष म्हणजे यांच्या घरात आहे. असं काही ना आम्ही येणार आज नाही. 1990 ते 2000 पर्यंत यांची घरची गाडी अशी पाहिजे, तिथनं चालत जायची गाडी विट्याला आणि विट्यात तिथे 1 नंबर करायची, तिथनं परत चालत माघारी घरी आवता आणायची. म्हणजे येऊन आता आम्ही नवीन ना, तुम्ही जर डाली बिली बघितल्या घरी तर दोन घर त्यांच्या कडाच्या बाजूला तुम्ही म्हणता की एवढी बक्षीस जुन्या गायला तेव्हा ऑनलाईनचा जमाना नव्हता, म्हणजे मोबाईल नव्हता काय नव्हता. त्यावेळी यांचे वडील आणि चुलतं जायचं तिथं घेऊन गाडी चालवत गाडी बांधून तिथं जाऊन विट्यात पळायची 1 नंबर करायचं आणि बैल खाली जाताना जात नव्हती. माणसं म्हणायची कशालाही पळतंय कशालाही पळणार नाही, पण ती बैल 1 नंबर करायची तिथनं चालत डबल हाय त्या स्पीडनं घरी येतो चालत. असं त्यांचं म्हणजे खानदानी नाद आहे, रक्ताला नाद आहे. आज पैसे आमच्याकडे कमी आहे, 100% पैसे कमी आहेत. आम्ही या नादात म्हणजे यांनी आता काय झालं, यांनी शिक्षकीचा त्याग केला. जेव्हा वासराला खोंड झालं आमचं वासरू एका महिन्यात आम्ही शर्ट छापलं होतं नवा परवा युवा शिलेदार म्हणून. आम्हाला आमच्या सगळ्या डोक्यात मित्राला सगळी आता म्हणजे ना मित्रासाठी एवढ्या सगळ्याची की बैलाला गाडीपासनं ड्रायव्हरपासनं सुट्टी मेकर तर पहिल्यापासून एकच आहे. मित्रांनो जरामलं तेव्हाच त्यांनी नव्या परव्याचा शिलेदार पैशात आम्ही कमी आहे 100%, पण आम्हाला वायदे द्यायचे होत नाही कारण आमचे पैसे नाहीत ना. वायदे आणि मित्रांनी जर आम्ही आपला नवीन आमचं स्वतःच म्हणजे सगळ्याचं उभं राहिलं स्वतःच्या पायावर आणि ह्यातनं बैलाला म्हणजे बैलात द्रग आहे ती काय विषय नाही. आम्हाला कोणी पण चांगला पळणार कोणी पण पायरा द्यायचा आणि त्याविषयी सांगायची गाडी मार खायला. त्यावेळी आम्ही म्हणून त्या ऐकून तुम्ही म्हणाल ती पाहिजे आम्ही वाईट द्यायला तयार त्याविषयी चांगला बैल द्यायचा आणि तुम्ही म्हणाल ती वाईट आम्ही देणार. पण मित्रांनो वासराकडे जर बघितलं तुम्हाला की 5 फेरं पळाले काल परवा म्हणजे कालच्या परवा दिवशी, पण वासराच्या डोळ्यात राग तेवढा आहे अजून तेवढा आहे. विषय काय झाला, मी गेलो काल फिरायला, मी तिथनं घरी कधी येतो असं झालं. जेव्हा मला कळलं गाडी गटाला बसल्यानं सोन्या ड्रायव्हरनं गाडी एवढ्या म्हणजे सेमीला पण एवढ्या फरकानं लागली. मी होतो सातारमध्ये, तिथनं एवढ्या फास्ट सगळी फिरायचं सगळ्या बाजूला ठेवलं, पण म्हटलं नाही मला फायनल पर्यंत पोहोचायचं आहे. पण मला इथे यायला 7 वाजल्या तोपर्यंत ही सगळी घरी आलती. पण काल एवढा आनंद झाला की भरपूर दिवस संघर्ष होता. पारेकरवाडीत आम्ही 1 नंबर केला त्यावेळी नुसतंच 1 वर्षाचं वासरू होतं, 11 महिन्यात वासरू होतं. एवढा सगळ्यांनी आनंद घेतला, पण आम्हाला माहिती आहे वासरू एक ना एक दिवस काम करणार. सगळेजण म्हणते ती कशाला परिस्थिती खराब व्हायला लागला, एक पण नाही. मला काय संघर्ष एवढा आहे. आज मी तुम्ही सकाळी बघितलं 7 वाजता रोज नेऊन तिथं अवताला हाणणार. बरं आता वासरू तुमचं मोठ्या निवेदनात पळतं किंवा डॉक्टर असू द्या मच्छिंद्र तरसे तो पण माणूस 1 नंबरातल्या निवेदनातला माणूस आहे. त्यांच्यापाशी पण तुमच्यापाशी पण वासरू मागितलं असेल, कितीला मागितलं वासरू आता तुम्हाला विश्वास बसणार, तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं त्यावेळेला तुम्हाला पण विश्वास बसणार वासरू एवढ्याला मागितलं होतं. पण आता आपला व्यवहार झाला 11ला व्यवहार झाला सगळं झालं आणि त्यानंतर सांगितलं की नको आहे वासरू म्हणून. ठीक आहे नको आहे तर राहू द्या म्हणलं. आणि आता रात्री त्याच माणसाचा फोन आला, तुम्ही तोंडातून सांगेल तेवढं पैसे देतो म्हणलं, मला तुला वासरू द्यायचं नाही आता. बरं 11 लाखाला मित्रांनो बघा अनेक लोक म्हणले असते 20 लाखाला व्यवहार झाला, माणसानं खरं सांगितलं 11 लाखाला व्यवहार झाला. आता तर 1 नंबर केला आहे. म्हणजे मी म्हणत नाही की, पण माझं म्हणणं आहे की सर्वसामान्य कुटुंब तुमच्याकडे सगळं आहे, मित्राची साथ आहे, ड्रायव्हर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तुमचा नाद पहिल्यापासून आहे. परंतु ह्या नादात म्हणजे ही गोष्ट अशी आहे की लक्ष्मी येऊन बघते जाऊन पण बघते. तुम्ही देत होता त्यांनी घेतला नाही, म्हणजे अजून तुम्हाला लक्ष्मी अजून पण तुम्हाला द्यायला आहेत पैसे, वर अजून पैसे देणारी माणसं आहेत. पण माझं म्हणणं आहे की चांगलं पैसे आलं तर बैल द्यावा. आपला विषय काय आहे, पैसे 4 रुपये कमी होऊ द्या, फक्त वासरू चांगल्या दावणीला गेलं पाहिजे. कारण वासरात रग आहे तेवढी, वासरू पुढे जाऊन अजून जास्त पाळणार आहे आम्हाला पण माहित आहे. आपली परिस्थिती नाही, पण आपला विषय कसा आहे, आपल्याला 1 रुपया खर्च नाही आता सध्या विचार केला तर. कारण याचं गॅरेज आहे, हा चिट्ट्या टाकतो. दुसरं आमचं ते मॅनेजर आहे ते सूरज चव्हाण, त्यांचं पिकअप आहे, तेल वगैरे टाकून आम्ही घेऊन जातो. ड्रायव्हर कधीच आम्हाला पैसा मागत नाही आणि सुट्टी मेकर नंतर आम्हाला कधी विचारलं पण नाही. बरं पैसे वगैरे द्या म्हणून. की काय पण करा पण सोना ड्रायव्हर बैल बघा उद्या काय पण गुलाल पाहिजे आपल्याला. विषय कसा झाला, गाठाला कड आली, सीमेला बी कड आली, खोंड 1 नग सुद्धा कमी पडला नाही, फक्त बैलांना साथ दिली नाही, 19-20 होत जात. फक्त विषय तिथं ठरला की आम्हाला बी वाईट वाटलं, सारखं संघर्ष चालू आहे, रोज गट काढतोय जाईल त्या मैदानात, पण सीमेला काय ना काय तर होतंय आणि कड फिक्स येतेच. पण म्हणून म्हटलं आपल्याला काय बी करून उद्या राहायचं, कारण त्यानं मागल्या वेळी पण सुद्धा आदल्या दिवशी 2 फेर भरून दुसऱ्या दिवशी 3 फेर भरून 1च नंबर केला होता. ज्यावेळी पारकरवाडीत 1 नंबर केला तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी तो 2 फेरं पळून दुसऱ्या दिवशी 1 नंबर केला होता त्याने. 3 फेर घेतला 1 नंबरचाच पहिलाच 1 नंबर. त्या दिवशी त्याच्या आदल्या मैदानात सुद्धा 2 फेरं पळालेला होता आणि गटाला मार खाल्ला नाही कुठंच आजपर्यंत त्यानं गटाला कुठंच मार खाल्ला नाही. बरं चांगल्या पायऱ्यात पाहायला आम्हाला बी आवडेल. फक्त विषय काय, जेवढे मोठे म्हणतात ना आम्ही वायदी घेत नाही, मुलाखतीमध्ये सांगतात ती आम्ही वायदी घेत नाही, ह्याच्याकडे घेत नाही, फक्त त्यांनी
तसं खरं बोलावं की बाबा आम्ही वायदी घेतच नाही, पण तुम्ही माघारी फोन करताय एवढं द्या घेऊन येतो बैल, 20 द्या, 25 द्या, 30 द्या घेऊन येतो बैल. आम्हाला म्हणायचं आहे काय, गरीबासनी बैल देत नाही, तुम्ही एवढं म्हणताय मोठीपणाने की गरीबासनी बैल आम्ही देतो, पण गरीबासनी तुम्ही गरीबाची जाण नाही ठेवत तेवढी. बरं, ज्यावेळेस माझं काय म्हणणं आहे की तुम्ही बाबा बैल देऊ नका, म्हणजे पळणाऱ्या बैलाला म्हणजे न पळणाऱ्या बैलाला नाही दिला तर चालते, कारण कसं आहे ती पण एक नंबरला बैल आहे, पण पळणाऱ्या बैलाला बैल द्या. नाही ती देत. आता तर मुलाखतीत बघताय तुम्ही सगळे मोठे म्हणतात आम्ही वायदे कोणाकडे 1 रुपया घेत नाही. तर आपण फोन केला तर एक 5 मिनिटात फोन करतो म्हणते, आणि त्यांचा दुसरा मॅनेजर फोन करतोय, तुम्ही शेटला फोन केलता का? हो केलता. तर एक 20,000 पाठवा, बैल पाठवून देतो. हे कशासाठी करता मग तुम्ही? मुलाखतीत मोठं तुम्ही बोलता की आम्ही याच्याकडे 1 रुपया घेत नाही, आम्ही ती कोणाला. घेतच नाही ती मॅनेजर घेते ती. मग तेच विषय आहे ना. पण मॅनेजरला मॅनेजरला घ्यायला होती ती. मॅनेजरला कसं कळलं फोन यांना गेलाय म्हणून? नाही, ती लोक स्वतः वायदे घेत नाही तर घेतच नाही, ती दुसऱ्याला घ्यायला होती ती, म्हणजे त्यांनाच पैसे जातात, पण मी घेत नाही, म्हणजे मी माझ्या तोंडात नको किंवा रेकॉर्डिंग केलं तर काय होईल काय असं तसं त्यांना बे असतं. परंतु इथं गाडीचं भाडं भरायला पैसे नाही तर माणसाने तुम्हाला वायदे कुठनं द्यायची वासरू एवढं पळून. मला सांगा, तुमची गाडी आहे तेलावर गाडण्यात आहे. हो, त्याला नेतो गाडी. आतापर्यंत जेव्हापासून ती वासरू जन्मले ना, आपलीच गाडी असते कंटिन्यू. पण असं कधी भाड्या बिड्याचं काय नाही विषय? कधीच नाही विषय झाला नादासाठी काय? नादासाठी. बरं, कालचा 1 नंबर म्हणजे काल फेडलं म्हणायचं सगळं त्यानं. होय, काल फेडलं समजा. म्हणजे मागल्या मला वाटतं एक नंबर केला ना, तुम्हीच घेतलेली मुलाखत तिथं माधवमटीत. त्यानंतर असंच गट काढत होता, सेमीला कडे यायची कायम, आणि काल गुलालात राहिला, एक नंबर करून दाखवला. मित्रांनो, फायनलला मला वाटतं 2 नंबर तासावर पाहिली गाडी. 2 का म्हणजे 8 नंबर किंवा म्हणजे 1 नंबर एक तास आतनं 1 तास आतनं म्हणजे तिन्ही फेऱ्या थोडक्यात मधनं पळाली तर काल 1 नंबर करून धावला. आणि वासरू पब्लिकला पळतं कसं करतं? वासरू पब्लिकला पळतं, पण जास्त पब्लिक असेल तर थोडंसं आत सरून येत. म्हणजे असं नाही की बाकीच्या बैलासारखं बाहेर तोंड काढायचं वगैरे असलं काय नाही. किती पण पब्लिक येऊ द्या, फक्त थोडीशी तरवायला लागते गाडी आतल्या बैलाला, तर वासरू पब्लिकला वगैरे आणि डावीनं खट्ट पळतं. मित्रांनो, आज 1 नंबर केला. आत सरून पळणारा बैल कधीही वाया जात नसतो, अजून त्या आदत आहे आणि परत पळल. पण जो बैल बाहेर सरून पळतो, जो बैल आत सरून पळतो पब्लिकला, तो बैल कधी फसवत नाही. होय, बरोबर आहे. आणि त्यानं पारेकरवाडीला ते सिद्ध करून दाखवलं, कारण 1 नंबर केलता पारेकरवाडीला. 1 नंबर तासानं केलता आणि वासरू बाहेरनं टाकलेला तेव्हा 1 नंबर केलता तिथं पारेकरवाडीला. म्हणजे अजून पण पळू शकतं, पण एकतर पूर्णपणे पब्लिक पाहिजे, नाही तर असं म्हणजे मध्ये आधी असल्यानंतर बसते. नाही पब्लिकला काय होतं का, आता नवीन मग पोरं असते ती आपल्यातलीच असते ती, बाहेरच्या नाव ठेवण्यात तेव्हा तोंडावर जर खो घातला तर अचानक थोडंफार आत येते. बाकी काय विषय नाही. स्पीड किती लागलं काल गाडीला? कसं लागत होतं? काल तुम्हाला मागायला सांगितलं काय, गाडी खालनं मोकळी होती, त्यामुळे बाकीचं काय अडचणच नव्हती गाडीची. बरं, आता मला सांगा सोना ड्रायव्हर, पैऱ्याचं कसं नियोजन असणार आहे, कोण करणार आहे? का पैर सगळे आम्ही मिळूनच करतो, काय असं नसतं आमचं एक कोण करतं काय, सगळ्या विचारानं पैर होत जातात. आणि आता तुमचं पण वासरू पळते, चांगल्या किमतीला मागितलं, तुम्ही काय दिलं नाही. पण मला एक सांगा की गरिबांना वासरू विकलं पाहिजे, पैसे केलं पाहिजे तर का नाही केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे, बरोबर आहे. आमच्या घरची बी ऐकून झाली ते आता. नादासाठी ठेवायची एक वस्तू म्हणते, तो एवढ्या गाड्या हाणतो सगळं होतंय, पण आपल्या घरात एक वासरू, त्यांना ते कळण झाले. तरी मी बोललो त्यांना, बघू आले पैसे देऊन टाकू. आता ह्यांनी काय केलं पाहिजे किंवा सर्वसामान्यांनी काय केलं? वासरू एक कायच अडचण नाही, फक्त सगळ्या पोरांचा जीव लागलाय इथं. मला वाटतं आज तरी पोरं कमी आहे, ती कामानिमित्त बाहेर गेली. 30-40 पोरं कंटिन्यू वासरापाशी असते इथं. बरं, चला मित्रांनो, संपूर्ण टीम आहे तुमचं आभार. आणि तुम्ही हे गरिबाच्या वासराची मुलाखत 1 नंबर केल्या समज तुम्ही आला, त्यामुळे आमचा छोटा मास्तर ग्रुप आहे, त्या सगळ्या ग्रुपकडून तुमचं आभार. आणि तुमच्या माध्यमातून जरी आम्हाला कुठला पायरा भेटला तरी आम्ही ते अजून जास्त खुश आहे. पण तुम्हाला म्हणजे एक नुसतं कळालं की 1 नंबर केला, तुम्ही मागल्या पण मुलाखत घेतली आणि यावेळी पण आला, त्याबद्दल आमच्या सगळ्याकडून तुमचा आभार आहे. चला मित्रांनो, धन्यवाद.